हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधला टॉपिक इंटरनॅशनल ट्रेड युनिट टॉपिक आहे वेज ऑफ प्रेझेंटिंग एक्सचेंज रेट म्हणजे विनिमय दर जे आहेत ते प्रेझेंट करण्याचे कोणते कोणते मार्ग आहेत हे आजच्या सेशन मध्ये आपल्याला बघायचं आहे. चला तर सेशनला सुरुवात करूया. लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची अनाउन्समेंट जे स्टुडंट्स महाराष्ट्र सेट 2022 ची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे पेपर 2 इकॉनॉमिक्स साठी कंप्लीट कोर्स आमच्याकडे रेडी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत ज्यामध्ये आपण थेअरी आणि एमसीक्यूज थ्रू हा कोर्स कंप्लीट करणार आहोत. ज्या लेक्चर्सचा हेल्प तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी मिळणार आहे. फुल सिलेबस टेस्ट आहेत. टेस्टचा सराव तुम्हाला झाल्यामुळे एक्झाम क्रॅक करणं तुम्हाला अगदी सोपं होणार आहे. पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर्स मिळणार आहेत जेणेकरून या पीडीएफ वाचून जरी तुम्ही एक्झामला गेलात तरी त्यातले काही आन्सर्स तुम्ही सहज देऊ शकता. फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत. सगळ्या युनिटवरचे नोट्स तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये मिळतील आणि पीवायक्यूज देखील मिळणार आहेत. पीवायक्यूजचा इम्पॉर्टन्स तुम्हाला वेगळा सांगायला नको कारण पीवायक्यूजचा अनालिसिस केल्यामुळे तुम्हाला एक्झाम जी आहे ती खूप सोपी जाते. असा हा कंप्लीट कोर्सचा स्वरूप आहे आणि त्याचबरोबर बोनस म्हणून पेपर 2 वर पेपर 1 चं मटेरियल देखील तुम्हाला सगळं फ्री मिळणार आहे ज्याच्यामध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स ऑल युनिट्स म्हणजे 10 युनिट्स जे आहेत पेपर 1 चे ते देखील व्हिडिओ लेक्चर्स मध्ये 50 फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहेत. पीडीएफ विथ सोल्युशन्स फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत 10 युनिट वरचे इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये. पीवायक्यूज म्हणजे यामध्ये तुमचा या कोर्स मध्ये तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 इकॉनॉमिक्स असा कंप्लीट कोर्स तुम्हाला यामध्ये मिळत आहे ज्याची फीस फक्त 5000 रुपये आहे. दोन्ही पेपरची तयारी तुमच्या याच्यामध्ये केली जाणार आहे. मागच्या वर्षाचा जो रिझल्ट आहे खूप चांगला आलेला आहे त्यामुळे हा कोर्स आम्ही पूर्ण लॉन्च केलेला आहे ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आणि पेपर 1 दोन्हीही तुम्हाला मिळत आहे. हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ऍप डाउनलोड करायचं आहे किंवा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर जो आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून एन्क्वायरी करू शकता. तर लवकरात लवकर कोर्सला जॉईन व्हा कारण आपल्याला टार्गेट करायचे आहे महाराष्ट्र सेट 2022 ची एक्झाम. ओके, चला तर सुरू करूया सेशनला. आजचं हे आपलं चौथं सेशन आहे इंटरनॅशनल ट्रेड वरचं. वेज ऑफ प्रेझेंटिंग एक्सचेंज रेट विनिमय दर सादर करण्याचे मार्ग. कोणत्या कोणत्या मार्गाने आपण विनिमय दर सादर करत असतो. नॉमिनल एक्सचेंज रेट एक आहे ज्याला आपण नाममात्र विनिमय दर म्हणतो मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये रिअल एक्सचेंज रेट म्हणजे वास्तविक विनिमय दर असं म्हणतो. आता एक एक करून समजून घेऊया आपण. प्राइस ऑफ वन करन्सी इन टर्म्स ऑफ अनदर करन्सी म्हणजे एका कंट्रीची जी प्राइस आहे ती दुसऱ्या कंट्रीच्या करन्सीच्या टर्म मध्ये किती आहे. जसं की खाली उदाहरण दिलंय त्यांनी $1 1 आहे त्याची इंडियन रुपीज मध्ये प्राइस किती आहे 65 रुपीज. ओके, तर हा जो रेट आहे विनिमय दर आहे त्याला नॉमिनल एक्सचेंज रेट बोलतात. ओके, प्राइस ऑफ $1 इज प्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ इंडियन रुपीज. असं फक्त इंडियाचाच रुपी आहे आणि यूएसचं $US आहे असं आपण म्हणतो. प्रत्येक कंट्रीची करन्सी वेगळी आहे हे तर आपण इकॉनॉमिक्सचे स्टुडंट म्हणून जाणून आहोत. ओके, तर त्याप्रमाणे नॉमिनल एक्सचेंज रेट म्हणजे काय समजलं आपल्याला. प्रत्येक करन्सीच्या बदल्यात दुसऱ्या करन्सीची प्राइस किती आहे त्याला आपण नॉमिनल एक्सचेंज रेट नाममात्र विनिमय दर असं म्हणतो. आता रिअल एक्सचेंज रेट म्हणजे काय, वास्तविक विनिमय दर म्हणजे काय. रेशिओ फॉरेन प्राइस टू द डोमेस्टिक प्राइस. एका जसे फॉरेनची वेगळी प्राइस आहे आणि डोमेस्टिक आपली वेगळी प्राइस आहे त्या दोघांचा रेशिओ ज्याला काढतो आपण त्याला वास्तविक विनिमय दर असं म्हणतो. तर काढताना एक फॉर्म्युला आहे खाली R इज इक्वल टू E PF अपॉन PD. ओके, वेर आता इथे काय काय मिनिंग आहे त्याचं त्या फॉर्म्युल्याचं ते बघूया. R म्हणजे रिअल एक्सचेंज रेट काढायचा आहे जो आपल्याला आणि PF म्हणजे प्राइस इन फॉरेन कंट्री अपॉन प्राइस इन डोमेस्टिक कंट्री. हे दोन प्राइस नुसार त्यांचा रेशिओ काढला की आपल्याला रिअल एक्सचेंज रेट मिळतो. समजलं. इथे दिलेलं आहे हे R म्हणजे रिअल एक्सचेंज रेट काढायचा आहे आणि ही जी आहे ती झाली आपली फॉरेन कंट्री प्राइस इन फॉरेन कंट्री आणि इथे प्राइस इन डोमेस्टिक कंट्री. आणि मग ई म्हणजे काय आहे नॉमिनल एक्सचेंज रेट जो आपण इथे बघितला तो आहे इथे नॉमिनल एक्सचेंज रेट. तर या फॉर्म्युल्यानुसार आपण रिअल एक्सचेंज रेट काढू शकतो. हे दोन
वेज आहे ज्याच्यामुळे आपण विनिमय दर सादर करू शकतो. नॉमिनल एक्सचेंज रेट अँड रिअल एक्सचेंज रेट. ओके, याच्यावरती देखील एक्झाम मध्ये भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले जातात. या टर्म्स जर आपल्या क्लिअर असतील तर आपण एक्झाम मध्ये कुठलेही आन्सर करेक्ट देऊ शकतो आपल्या ऑप्शन्स वरून, ऑप्शन वाचून देखील. ओके, आता नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ एक्सचेंज रेट. एक्सचेंज रेट समजले, नॉमिनल आणि रिअल एक्सचेंज रेट. आता टाइप्स कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये? फिक्स्ड एक्सचेंज रेट म्हणजे निश्चित विनिमय दर. एक्सचेंज रेट इज हेल्ड फिक्स्ड बाय द मॉनिटरी ऑथॉरिटी. आता आपल्याला माहिती आहे मॉनिटरी ऑथॉरिटी प्रत्येक कंट्रीची असते, त्याच्यानुसार एक एक्सचेंज रेट ठरलेला असतो की US$ एक म्हणजे आपला 65 रुपीज, असं प्रत्येक ठरवणारी एक मॉनिटरी ऑथॉरिटी असते. त्याला आपण काय म्हणतो? फिक्स एक्सचेंज रेट. त्यांच्या द्वारे ठरवलेला रेट म्हणजे फिक्स एक्सचेंज रेट असतो. इन अदर वर्ड्स, व्हॅल्यू ऑफ करन्सी इज फिक्स्ड अगेन्स्ट व्हेरियस करन्सीज. इथे व्हेरियस करन्सीज दिलेल्या आहेत, त्यांच्या अगेन्स्ट एक फिक्स्ड व्हॅल्यू असते. कशी असते? फिक्स्ड असते. म्हणून याला आपण काय म्हणतो? फिक्स्ड एक्सचेंज रेट, निश्चित विनिमय दर असं म्हणतो. दुसरं काय आता फिक्स झालं, त्याच्या अजून काय आहेत वेगळ्या टाईप? फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट. आता फिक्स झाला, आता फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट पण असतो म्हणजे लवचिक विनिमय दर पण असतो. फिक्स्ड निश्चित, लवचिक म्हणजे बदलता. एक्सचेंज रेट इज डिटरमाइंड बाय द मार्केट फोर्सेस विथ नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. आता गव्हर्नमेंटचं कुठलेही इंटरव्हेन्शन नसताना मार्केट फोर्सेसमुळे काही एक्सचेंज रेट मध्ये बदल होतात. त्याला काय म्हणतो आपण? फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट, लवचिक विनिमय दर. ओके, आणि तिसरा आहे मॅनेज्ड फ्लोटिंग एक्सचेंज रेट, तरंगता विनिमय दर. आता exchange rate is determined by the market forces with the intervention from monetary authority as and when required. याच्यामध्ये गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, मॉनिटरी ऑथॉरिटी, मार्केट फोर्सेस सगळ्यांचा मिळून एक्सचेंज रेटवर जो परिणाम होतो किंवा जो एक्सचेंज रेट ठरवला जातो त्याला आपण मॅनेज फ्लोटिंग एक्सचेंज रेट म्हणजे तरंगता विनिमय दर असं म्हणतो. तर हे 3 टाइप्स आहेत टाइप्स ऑफ एक्सचेंज रेटचे. फिक्स एक्सचेंज रेट, फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट, मॅनेज फ्लोटिंग एक्सचेंज रेट. 3 टाइप. आणि मेन वेज कुठले आहेत एक्सचेंज रेट प्रेझेंट करण्याचे? नॉमिनल अँड रिअल एक्सचेंज रेट. आता एक एक गोष्टी आपण समजून घेऊया. फ्लोटिंग रेट वर्सेस फिक्स्ड रेट. आता फ्लोटिंग म्हणजे तरंगता दर आणि फिक्स रेट या दोन्ही मधला ओव्हरव्ह्यू आपल्याला बघायचा आहे. वर्सेस म्हणजे दोघींमध्ये फरक काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. मोर दॅन 5 ट्रिलियन इज ट्रेडेड इन करन्सी मार्केट ऑन द डेली बेसिस. आता इथे सांगितलं आपल्याला डॉलर मध्ये $5 ट्रिलियन इज ट्रेडेड इन करन्सी मार्केट. करन्सी मार्केट मध्ये ट्रेड होत असतो, त्याचा व्यापार होत असतो ऑन डेली बेसिस, प्रत्येक दिवशी. अँड एनॉमरस सम बाय एनी मेजर्स, काही मापनानुसार किंवा काही मोजण्यानुसार. All of this volume trades around an exchange rate, the rate at which one currency can be exchanged for another. तर हे पूर्ण 5 ट्रिलियन $5 ट्रिलियन जे आहे ते कशामध्ये एक्सचेंज होतात? वेगवेगळ्या करन्सी मध्ये एक्सचेंज होतात. इन अदर वर्ड्स, इट इज द व्हॅल्यू ऑफ अनदर कंट्रीज करन्सी कम्पेअर्ड टू दॅट ऑफ युअर ओन. म्हणजे तुमच्या कंट्रीच्या करन्सीच्या कम्पेअर मध्ये दुसऱ्या कंट्रीची करन्सी जी आहे त्याच्यामध्ये हे कंपॅरिझन होतं किंवा कम्पेअर करून मग आपल्याला हे ट्रेड करन्सी मार्केटमध्ये होतात, एक्सचेंज रेट होतात. इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू अनदर कंट्री यू नीड टू बाय द लोकल करन्सी. हे तर आपल्याला माहिती आहे. एक्सचेंज कधी करावी लागते आपल्याला करन्सी? जेव्हा आपण एखाद्या कंट्रीमध्ये काय दुसरं घ्यायला जातो, दुसऱ्या कंट्रीमध्ये आपण काय घ्यायला जातो तेव्हा आपले रुपीज देऊन आपण तिथे काही घेऊ शकतो का? नाही. तिथली लोकल करन्सी जी आहे ती आपल्याला एक्सचेंज करून घ्यावी लागते आणि नंतर त्याच्यावरती मग आपल्याला खरेदी किंवा काही करता येतं. इफ यू आर हे झालं. जस्ट लाईक द प्राइस ऑफ एनी असेट, द एक्सचेंज रेट प्राइस ऍट विच यू कॅन बाय दॅट करन्सी. ज्या करन्सीची, जसं की आपण एखादी वस्तू त्या ज्या प्राइसला आहे त्याला खरेदी करतो, तसंच करन्सीचं पण आहे की करन्सी ज्या प्राइसला तिथे असेल तेवढेच पैसे तुम्हाला मिळणार. म्हणजे जर तुम्ही 65 रुपये मोजले तर तुम्हाला $1 US$ मिळणार. अशा प्रकारे एक्सचेंज रेट होत असतो. इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू इजिप्त, फॉर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल दिले की तुम्ही इजिप्तला जात असाल अँड द एक्सचेंज रेट ऑफ US$ इज 1 रेशो दिलाय 1:5 Egyptian pounds. This means that every US$ you can buy 5.5 Egyptian pound. इजिप्तला पाऊंड्स आहेत आणि काय सांगितलंय, जर तुमच्याकडे $1 असेल तर तुम्हाला 5 पाऊंड मिळतील एक्सचेंज मध्ये.
कारण का इजिप्शियन पाऊंडचा तो करन्सी रेट आहे, एक्सचेंज रेट आहे. Theoretically, identical assets should sell at the same price in a different countries because the exchange rate must maintain the inherent value of the currency against other. हे का केलं जातं? कारण त्या दोन्ही मधली व्हॅल्यू जी आहे ती मेंटेन राहिली पाहिजे. यासाठी ज्या प्राइसला ती व्हॅल्यू आहे किंवा ती करन्सी आहे त्याच प्राइसला ती करन्सी एक्सचेंज केली जाते. समजलं? एक्सचेंज कशी केली जाते ही करन्सी जी आहे ती. आता फ्लोटिंग एक्सचेंज रेट अँड फिक्स बघितलं होतं आपण की त्याच्यामधले की टेकअवेज काय आहेत. अ फ्लोटिंग एक्सचेंज रेट इज डिटरमाइन द प्रायव्हेट मार्केट थ्रू द सप्लाय अँड डिमांड. फ्लोटिंग एक्सचेंज रेट आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मॉनिटरी पॉलिसी इंटरव्हेन्शन त्याच्यानंतर मार्केट फोर्स या सगळ्यांचा परिणाम होतो. पण फ्लोटिंग रेट कसा डिटरमाइन केला जातो? तर प्रायव्हेट मार्केट थ्रू सप्लाय अँड डिमांड. सप्लाय आणि डिमांड कशी आहे त्याच्यावरती हा रेट ठरतो. अ फिक्स्ड ऑर अ पेग्ड, इथे दोन वर्ड आहेत. फिक्सला आपल्याला अजून एक वर्ड मिळालाय पेग्ड. ओके. रेट इज द रेट द गव्हर्नमेंट सेंट्रल बँक सेट्स अँड मेंटेन ऍट द ऑफिशियल एक्सचेंज रेट. आणि फिक्स रेट तर आपण बघितलं होतं की गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल बँक किंवा मॉनिटरी ऑथॉरिटी जी आहे जो रेट ठरवेल तोच फिक्स रेट इथे असतो. द रिझन टू पेग अ करन्सी आर लिंक टू स्टॅबिलिटी. हे कशासाठी असतं? स्टॅबिलिटीसाठी असतं. Especially in today's developing nations, a country may decide to peg its currency to create a stable atmosphere for foreign investment. आणि हे कशासाठी असतो? फिक्स रेट उपयोगी कशासाठी येतो आपल्याला? एक चांगलं इन्व्हेस्टमेंट बाहेरच्या देशामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी स्टेबलपणा राहावा, स्टेबल ऍटमॉस्फिअर राहावं यासाठी हे फिक्स्ड रेट जे आहेत एक्सचेंज रेट ते ठरवलेले असतात. ओके. फिक्स्ड रेट अँड फ्लोटिंग रेट, फ्लोटिंग एक्सचेंज रेट. नेक्स्ट आहे आता फिक्स्ड अँड फ्लोटिंग. परत जे आपण एक्झाम्पल बघितलं होतं फिक्स्ड अँड रेट फ्लोटिंग रेट मध्ये, आता ते नेमके काय आहेत ते बघूया. अ फिक्स्ड ऑर पेग रेट इज द रेट ऑफ गव्हर्नमेंट सेंट्रल बँक सेट्स अँड मेंटेन ॲज द ऑफिशियल एक्सचेंज रेट. हा जो असतो तो ऑफिशियल रेट असतो. जेव्हा आपण एक्सचेंज रेट विचारतो तेव्हा हाच रेट जो असतो फिक्स रेट जो असतो तो आपल्याला सांगितला जातो. अ सेट प्राइस विल बी डिटरमाइंड अगेन अ मेजर वर्ल्ड करन्सी, usually the US dollar, but also other major currencies such as euro. फक्त US डॉलरच नाही आहेत आपल्याकडे, तर युरो, द येन और द बास्केट ऑफ करन्सीज, भरपूर साऱ्या करन्सीज आहेत आपल्याला. आजचा जो होमवर्क आहे तुम्हाला सगळ्या देशांच्या करन्सीज बघून ठेवायच्या आहेत तुम्हाला आणि त्या कधी इस्टॅब्लिश झालेल्या आहेत हे बघायचं आहे. कारण या वर्षीच्या इकॉनॉमिक्स पेपरमध्ये एक क्वेश्चन आला होता की करन्सीज कुठल्या म्हणजे एक इयर दिलं होतं आणि त्या इयर मध्ये कुठल्या कुठल्या करन्सीज आल्या होत्या हे सांगायचं होतं. तर त्यातला क्रम जर आपल्याला माहिती असेल की कुठल्या सालामध्ये किंवा एकदमच कुठल्या करन्सीज आल्यात आणि एक वेगळी कुठली करन्सी आली तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकला असतात. तर त्यामुळे मी आजचा होमवर्क असं सांगितलं की तुम्हाला वेगवेगळ्या करन्सीज बघायच्या आहेत आणि त्याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली हे बघायचं आहे. In order to maintain the local exchange rate, the central banks buys and sells its own currency. आता इथे आपल्याला एक हे दिलेलं आहे की सेंट्रल बँक एक करन्सी ज्या आहेत त्या बाय आणि सेल करत असतात. कशासाठी? लोकल एक्सचेंज रेट मेंटेन करण्यासाठी. ओके. ऑन द फॉरेन एक्सचेंज मार्केट, फॉरेन एक्सचेंज मार्केट मध्ये इन रिटर्न फॉर द करन्सी टू विच इट इज पेग्ड. जिथे फिक्स्ड होतात तिथे. आता फ्लोटिंग रेट. Unlike the fixed rate, a floating exchange rate is determined the private market through the supply and demand. मगाशी पण आपण बघितलं की टेकअवेज मध्ये की सप्लाय अँड डिमांड, मार्केट मधल्या सप्लाय आणि डिमांड वरती हा फिक्स्ड रेट फ्लोटिंग रेट जो आहे तो ठरत असतो. अ फ्लोटिंग रेट इज ऑफन टर्म एज सेल्फ करेक्टिंग. याला सेल्फ करेक्टिंग असं देखील म्हटलं जाते. जसं की फिक्सला पेग्ड बोलतात तसे इथे फ्लोटिंगला सेल्फ करेक्टिंग असं देखील म्हणतात. As any differences in supply and demand will automatically be corrected in the market. जर डिमांड आणि सप्लाय मध्ये काही बदल झाला तर ते ऑटोमॅटिकली इथे करेक्ट होतात. कारण हे कशावर डिपेंड आहे? मार्केट मध्ये सप्लाय आणि डिमांड वरतीच हा रेट ठरवला जातो. त्याच्यामुळे आपोआप तो चेंज होतो. लुक ॲट दिस सिम्प्लिफाईड मॉडेल. आता एक सिम्प्लिफाईड मॉडेल त्यांनी इथे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे एक्झाम्पल की आपल्याला कसं समजायचं आहे फ्लोटिंग रेट्स कसे काढले जातात.
इफ डिमांड फॉर करन्सी इज लो, जर डिमांड करन्सीसाठी लो असेल, इट्स व्हॅल्यू विल बी डिक्रीज. बरोबर आहे, जर डिमांड कमी असेल तर त्याची व्हॅल्यू कशी होणार, कमी होणार. Thus, making imported goods more expensive and stimulating demand for local goods and services. इम्पोर्टेड गुड्स जे आहेत ते एक्सपेन्सिव्ह बनवायचे आणि डिमांड वाढवायची लोकल गुड्स अँड सर्व्हिसेस साठी. दिस इन टर्न्स विल जनरेट मोर जॉब्स. हे काय करेल, आपल्याला जॉब्स सुद्धा वाढवेल. कॉझिंग अँड ऑटो करेक्शन इन द मार्केट, म्हणजे बरोबर ऑटो करेक्शन पण होईल मार्केटमध्ये, सप्लाय वाढेल, डिमांड पण वाढेल, कारण गुड्स जे आहेत ते आपण एक्सपेन्सिव्ह केलेले आहेत. त्याच्यामुळे फ्लोटिंग एक्सचेंज रेट जो आहे तो कॉन्स्टंटली चेंजिंग राहणार आहे. सप्लाय डिमांड वरती तो बदलत राहणार आहे, मार्केट मधल्या सप्लाय आणि डिमांड वरती. तर इथे आपल्याला समजलं नॉमिनल, रिअल एक्सचेंज रेट, त्याच्यानंतर टाईप फिक्स्ड, फ्लेक्झिबल आणि दुसरा होता फ्लोटिंग वाला, आणि त्याचे प्रकार म्हणजे ते कसे ठरवले जातात ते पण बघितलं. आता फिक्स्ड एक्सचेंज रेट मध्ये ऍडव्हान्टेज काय आहेत आणि डिसएडव्हान्टेज काय आहेत ते आपण बघूया. ऍडव्हान्टेज आहेत कंट्रोल इन्फ्लेशन रेट टू मेंटेन एक्सपोर्ट ऑफ द कंट्री, म्हणजे इन्फ्लेशन रेट जो आहे तो मेंटेन करण्यासाठी किंवा एक्सपोर्टला जेव्हा आपण करतो तेव्हा तो रेट मेंटेन करण्यासाठी हा फिक्स एक्सचेंज रेट चांगला ठरतो. प्रमोट्स फॉर्मेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड पॉलिसीज. इंटरनॅशनल ट्रेड पॉलिसीज ठरवण्यासाठी फिक्स रेट उपयोगात येतो. का होतो, म्हणजे कुठल्याही कंट्रीमध्ये भांडणं नको व्हायला की आमच्याकडे रेट कमी आहे, आम्हाला कमी फायदा होतोय किंवा दुसऱ्या देशाला जास्त फायदा होतोय, असे कुठल्याही प्रकारचे वाद न होऊ देण्यासाठी हा फिक्स रेट जो आहे, फिक्स एक्सचेंज रेट जो आहे तोच तिथे उपयोगाला येतो. प्रिव्हेंट्स स्पेक्युलेशन इन इंटरनॅशनल मनी मार्केट. जे मी आता सांगितलं, मनी मार्केटमध्ये देखील कसं स्पेक्युलेशन प्रिव्हेंट करतं. इन्शुअर स्टॅबिलिटी इन एक्सचेंज मार्केट, आणि शिवाय एक्सचेंज स्टॅबिलिटी पण मेंटेन करतं, इन्शुअर करतं की फिक्स रेट जो आहे तो तिथे मार्केटमध्ये चालणार आहे, सगळ्यांच्या संमतीने तो रेट जो आहे तो मान्य आहे, त्याच्यावरती आपण ट्रेड करू शकतो. हे झाले आपले ऍडव्हान्टेज कशाचे, फिक्स एक्सचेंज रेटचे, आणि मोस्टली आपण फिक्स एक्सचेंज रेट वरतीच काम करत असतो. नंतर डिसएडव्हान्टेज काय काय येऊ शकतात ह्याचे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे तर आपल्याला माहिती आहे की ऍडव्हान्टेज पण आहेत तर त्याचे डिसएडव्हान्टेज देखील आहेत. मग काय आहे, रिक्वायरमेंट टू होल्ड ह्यूज गोल्ड रिझर्व्ह. याच्यामध्ये आपल्याला खूप गोल्ड रिझर्व्ह राहावे, म्हणजे पकडून ठेवावे लागतात. एक्सचेंज रेट इज फिक्स्ड मे नॉट बी इक्विलिब्रियम एक्सचेंज रेट. आता याच्यामध्ये काय होऊ शकतं, इक्विलिब्रियम असू शकतो असं म्हणू शकत नाही आपण. ठरवलेलं असेल पण दोन्ही मध्ये समानता असेल असं बोलू शकत नाही. जसं की आपण बोलतो की 65 रुपयाला $1 आहे. $1ची व्हॅल्यू त्यांच्याकडे किती आहे आणि आपल्याकडे किती आहे ते इक्विलिब्रियम आपल्याला काढता येणार नाही. ऑब्स्ट्रॅक्ट कॅपिटल मुवमेंट देअरबाय हॅम्पर्स ग्रोथ. ऑब्स्ट्रॅक्ट कॅपिटल मुवमेंट अँड देअरबाय हॅम्पर्स ग्रोथ. ग्रोथला अडवण्यासाठी कधी कधी हा रेट जो आहे तो कारणीभूत ठरू शकतो. हे काही डिसएडव्हान्टेज आहेत. 1, हे 2 आणि हे 3. काही डिसएडव्हान्टेज आणि ऍडव्हान्टेज. जर आपण डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचा आन्सर लिहिणार असेल, जर आपण त्याच्यावरती काही लिहिणार असेल तर त्यावेळेस आपल्याला हे उपयोगात येतं की फिक्स एक्सचेंज रेटचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय काय आहेत. ओके, आता चेंजेस इन एक्सचेंज रेट. आता काय काय चेंजेस होतात एक्सचेंज रेट मध्ये हे आपल्याला बघायचं आहे. चेंज इन डिमांड फॉर फॉरेन एक्सचेंज, चेंज इन सप्लाय फॉर फॉरेन एक्सचेंज. मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लाय मध्ये जर बदल झाला तर एक्सचेंज रेटवर काय परिणाम होतात ते बघूया. डिमांड मध्ये जर चेंज झाला फॉरेन एक्सचेंज मध्ये तर डिमांड राईज होते किंवा डिमांड फॉल होते. तर राईज इन एक्सचेंज रेट, डिमांड जर राईज झाली तर एक्सचेंज रेट सुद्धा वाढेल. अँड डिप्रिसिएशन ऑफ डोमेस्टिक करन्सी, डोमेस्टिक करन्सीचा डिप्रिसिएशन होईल म्हणजे कमी होईल. आणि जेव्हा फॉल इन डिमांड, डिमांड कमी होईल तेव्हा एक्सचेंज रेट सुद्धा खाली जाईल, पण डोमेस्टिक करन्सीचं ऍप्रिसिएशन होईल म्हणजे तिथे वाढ होईल, चांगला बदल होईल. तसंच जर सप्लाय मध्ये फरक पडला, सप्लाय मध्ये रेज झाला तर फॉल इन एक्सचेंज रेट, एक्सचेंज रेट कमी होईल आणि ऍप्रिसिएशन डोमेस्टिक. दोन्हीचं सेम आहे, फक्त सप्लाय जेव्हा इकडे डिमांड आणि इकडे सॉरी दोन्ही डिमांडच दाखवले कारण आपण डिमांड बघितलेला आहे. फॉल इन डिमांड, रेज इन डिमांड, इकडे रेज इन सेल
सप्लाय फॉल इन सप्लाय असं आहे. फॉल इन एक्सचेंज रेट, अप्रिशिएशन इन डोमेस्टिक करन्सी, रेज इन एक्सचेंज रेट, डिप्रिसिएशन ऑफ डोमेस्टिक करन्सी. जेव्हा डिमांड मध्ये रेज होते आणि सप्लाय मध्ये फॉल होतो तेव्हा सेम कंडिशन होते, रेज इन एक्सचेंज रेट आणि डिप्रिसिएशन डोमेस्टिक करन्सी. आणि सेकंड टाइप मध्ये जेव्हा डिमांड फॉल होतो आणि सप्लाय रेज होतो तेव्हा एक्सचेंज रेट फॉल होतो आणि अप्रिसिएशन डोमेस्टिक करन्सीचं अप्रिसिएशन होतं. तर अशा प्रकारे एक्सचेंज रेट मध्ये होत असतात डिमांड आणि सप्लाय वरती. ओके, तर आजच्या सेशन मध्ये आपण काय काय बघितलं, टाइप्स बघितले, त्याच्यानंतर वेज बघितले कुठल्या ह्याच्यामध्ये एक्सचेंज रेट केले जातात आणि त्याचा टाइप म्हणजे ते एक्सचेंज रेट जे आहे फिक्स एक्सचेंज रेट किंवा फ्लोटिंग एक्सचेंज रेट ते कसे ठरवले जातात, फ्लेक्सिबल एक्सचेंज रेट कशावरती डिपेंड असतात हे बघितले. त्याच्यानंतर चेंजेस इन एक्सचेंज रेट, डिमांड वाढल्यावर सप्लाय वाढल्यावरती किंवा कमी झाल्यावरती काय परिणाम होतात एक्सचेंज रेटवरती ते देखील बघितलं. अशा प्रकारे आजचं सेशन आपण कंप्लीट केलेलं आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला इंटरनॅशनल संस्था ऑर्गनायझेशन ज्या आहेत, ज्या आपल्या ट्रेडशी रिलेटेड आहेत किंवा मॉनिटरी फंडशी रिलेटेड आहेत, मॉनिटरी पॉलिसीशी रिलेटेड आहेत, त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन बघायची आहे किंवा त्या कशा काम करतात हे आपल्याला बघायचं आहे. ओके, आजच्या सेशनसाठी धन्यवाद.